महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केलाय। दहशतवादी विरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली आहे। नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत दहशतवादाविरोधातील भारताची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अचूकता, धैर्य आणि ठाम निर्धाराचे प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पेन्शन संदर्भात प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागलाय, त्यामुळे आता हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाने सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी केली आहे। मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। पश्चिम बंगालमध्ये न भूतो न भविष्यती असा विजय मिळवल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने वंदे मातरमवर मोठा निर्णय घेतलाय। मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वंदे मातरम या राष्ट्रगीताला जनगणमनच्या बरोबरीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याने नवा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्रात त्याविरोधात कोल्हापूर, सातारामध्ये आंदोलन देखील झाले। आता या निर्णयाविरोधात मराठा राजघराण्यांच्या वंशजांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। हा निर्णय मनमानी आणि ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करणारा असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। बिहारमधील भाजपचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आलाय। पाटणामधील गांधी मैदानावर 32 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। भोंदू अशोक खरात विरोधात एसटीआयकडून पहिले दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। पुढील आठवड्यात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं। परीक्षा 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार होती, मात्र आता या परीक्षेला सरकारकडून स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आता राज्यातील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांना दरवर्षी किमान 50 तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 2 दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे। काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस आणि ट्रायडंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे। या धमकीच्या फोननंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी तपास करून धमकी देणाऱ्या तरुणाला आता अटक केली आहे। धमकीचा फोन करणाऱ्या संशयिताला मुंबई पोलिसांनी सायन परिसरातून अटक केली आहे। संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यानुसार आता शेतकऱ्यांना मागील दरापेक्षा एका टनामागे 100 रुपये जास्त मिळणार आहेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। हा निर्णय आमदार शिवाजी पाटील, गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांना धक्का तर मावळत्या संचालक मंडळाला दिलासा देणारा असल्याची चर्चा आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता एक कायमस्वरूपी आणि भव्य उपाय शोधण्यात आलाय। पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तब्बल 32,000 कोटी रुपयांचा एक अत्याधुनिक भूमिगत मजली रिंग रोड भरण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे। हा मार्ग पूर्णपणे सिग्नल मुक्त असल्यामुळे नागरिकांचा प्रवास अतिशय वेगवान आणि सुखकर होणार आहे।
एलपीजी सिलेंडरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. जर तुमच्या घरामध्ये एलपीजी आणि पीएनजी दोन्ही वापरले जात असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकार एक घर एक कनेक्शन या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करत आहे. नवीन नियमांनुसार एका कुटुंबासाठी एकाच वेळी अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर आणि पीएनजी कनेक्शन घेणे आता पूर्णपणे बेकायदेशीर असणार आहे.